हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. ऊन आहे, थोडंसं बघायला त्रास होतो आहे. इथे मंदार आहेत आणि आर्विक आहे आणि आम्ही चाललेलो आहोत स्विमिंग पूलला आज असंच आर्विकला घेऊन. तर आज संडे आहे आणि आता संध्याकाळचं आम्ही त्या म्हटलं की चला त्याला तर पूलला घेऊन जाऊया. तर हा पूल तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल. मी आर्विकला जेव्हा पण ट्युशनला घेऊन यायची आणि जायची ना, तर हा ऑन द वेच लागतो आणि इथे येऊन तुम्ही कधीही पूलला खेळू शकता. त्याच्यामुळे इथे बरीच गर्दी असते. नाही आहे गर्दी. तर जस्ट इथे आल्यावर तुम्ही एंट्री करायची, कारण तुम्ही कुठल्या एरियातून येत आहेत हे माहीत असलं पाहिजे. त्यामुळे तर आल्या अजिबात न थांबता आर्विकने पूलमध्ये जंप केलेला आहे. सकाळपासूनच खूप एक्साइट होता पूलला जायचं आहे म्हणून, आणि आल्यावरती लगेचच त्याने एन्जॉय करायला सुरुवात केलेली आहे. तर इथे काही ठिकाणी तुम्हाला स्ट्रीट वाईज असे स्विमिंग पूल दिसतील. तर इथे केव्हाही येऊन तुम्ही हे पूल यूज करू शकता, जे फ्री ऑफ कॉस्ट असतं. जर तुम्हाला प्रॉपर स्विमिंग क्लासेस करायचं असेल तर इथे ट्रेनरसुद्धा असतात. इथे स्विमिंगची फीज कशी असते तर 8 सेशनचे 500 दिराम, याप्रमाणे जास्त सेशनचे सुद्धा अवेलेबल असतात. तर आता काही दिवसांनी आर्विकला सुद्धा स्विमिंग क्लासेस लावायचेच आहेत. त्यामुळे त्याला जर इथे अधूनमधून आणलं ना, तर असं पाण्यामध्ये खेळून त्याची भीती निघून जाईल आणि त्यामुळे त्याला शिकण्यासाठी इझी पडेल. आणि मंदार आहे ना, आर्विकला पाय मारायला शिकवत आहेत आणि त्या बाजूला शॉवर रूमसुद्धा आहेत. स्विमिंग नंतर तुम्ही यूज करू शकता. तर आम्ही गेलो होतो स्विमिंग पूलला आणि मग त्यानंतर मग तिथून ऑलमोस्ट मंदार आणि आर्विक यांना पाण्यामध्ये 1.5 तास तरी होते. आणि मग तिथून येताना मग मी सुपर मार्केटला गेली. काही थोड्याफार घरातल्या गोष्टी घ्यायच्या होत्या, दूध वगैरे ते सर्व घेऊन आले. आणि मग आता मग संध्याकाळच्या जेवणासाठी सुरुवात केलेली आहे. तर आतापर्यंत मी माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला मस्त झणझणीत चमचमीत अशा वेगवेगळ्या रेसिपीज दाखवल्या आहेत. आज मी काहीतरी हेल्दी आणि मस्त असं इन्स्टंट दाखवणार आहे. तर आजच्या डिनरमध्ये ना 2 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ते म्हणजे ब्रोकोली सूप, एकदम हेल्दी आणि माझ्या स्टाईलने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर भेळ बनवणार आहे. कुठल्याही प्रकारची चटणी न वापरता इन्स्टंट अशी भेळ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी ना मी सर्व प्रिपरेशन केलेलं आहे. फक्त आहे ना माझं ॲक्च्युली काय झालं, भेळीसाठी मी जो चिवडा वापरते ना, आपल्याकडे जो मी भारतामध्ये असं ना मद्रास मिक्सचर वापरायची. बारीक शेव बऱ्याच जणांना माहिती असेल, त्याच्यामध्ये डाळ वगैरे सर्वच असतं, शेंगदाणे वगैरे. तर इथे पण सेम सिमिलर मला तसा चिवडा मिळालेला आहे, तर मी तो यूज करते. आणि नॉर्मली मिसळला सुद्धा मी तोच वापरते. तर मला असं वाटलं की आहे, पण तो ना तर लास्ट टाइम मिसळ बनवली होती तेव्हा संपलाय. तर मग आता मंदार आणि आर्विक खाली गेले आहेत ते घेऊन येण्यासाठी. बाकी सर्व साहित्य तर घरात आहेच. तर इथे ना भेळीसाठी मी कुरमुरे काढून ठेवले आहेत. थोडंसं कढई गरम केली आणि कुरमुरे ना थोडे भाजून घेते. थोडेसे परतवले ना गरम कढईमध्ये की ते क्रंची होऊन जातात पुन्हा एकदा. ब्रोकोली सूपसाठी मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते काय काय मी करते ते. इथे ब्रोकोली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अजून बरंचसं सुद्धा साहित्य घेतलेलं आहे. ते सर्व मी करताना तुम्हाला दाखवणार आहे. आणि हेल्दी करायचं आहे, पण थोडंसं ना असं चटपटीत अशी टेस्ट आणून करायची जेणेकरून आपल्याला ते आवडेल. तर सर्वात पहिल्यांदा मी काय करते, हे माझ्याकडे आहे ना गार्लिक बटर, जे आपलं अमूलचं असतं ना ते आहे. थोडंसं बटर घातलेलं आहे आणि थोडेसे ना ऑनियन घालते. अर्धा कांदा मी इथे नॉर्मल असं थोडासा रफली चॉप करून घातलेला आहे. ते कांदा थोडासा परतवून घेतला. यानंतर मी घालते 1 गाजर, मी इथे असे क्यूब्स करून घेतलेले आहेत, तो घालते. कांदा अर्धा मिनिट परतवल्यानंतर गाजर घातलेला आहे आणि ते परतवून घेते. आणि हा एवढा मी 1 बाउल भरून ब्रोकोली घेतलेला आहे, तर तो आता मी टाकते. त्यात घालते मीठ. मीठ सध्या थोडंसं घालते, फक्त बॉइल्ड होण्यासाठी. तर हे पूर्ण आपल्याला ना बॉईल करून घ्यायचं व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत. तर यामध्ये घातलेलं आहे पाणी आणि हे चांगलं उकळून पूर्ण सॉफ्ट होऊ देते मी. 15 मिनिटं मी पूर्ण व्यवस्थित सर्व शिजवून घेणार आहे. हाय, नमस्कार. तर आर्विक आत्ताच खाली जाऊन आलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे हे मद्रास मिक्सचर जे आपल्याकडे असतं ना, इथे मी आल्यावरती मला सिंगलर असा चिवडा दिसला, तर मी हा वापरते आता. तर
जेव्हा पण आहे ना तुम्ही सूपसाठी हे सगळं बॉईल करताना तर झाकण ठेवा, जेणेकरून त्यातले जे महत्वाचे घटक असतात, जीवनसत्व असतात, ते वाफेने उडून जात नाही आणि त्याच्यातला जे हेल्दीनेस असतो तो तसाच राहिला पाहिजे शेवटपर्यंत. तर हे बॉईल होते तेपर्यंत थोड्याशा गप्पा मारते तुमच्याशी. तर ब्लॉग्स तुम्ही बघतच असाल, बरेच जण रेग्युलर बघत असतील, बरेच जण कधी वेळ मिळत असेल तेव्हा बघत असतील. तर थोडेसे माझे स्लो सबस्क्रायबर्स वाढत आहेत. अचानक कुठला तरी एक व्हिडिओ जास्त व्हायरल होतो. रुटीन बिझी असल्यामुळे फार जास्त शूट करत नाही, कारण एडिटिंगला पण तितकाच वेळ लागतो. तर मग शूट केलेला व्लॉग एडिट करायला मला जसं जसं मध्ये मध्ये वेळ मिळतो ना तसं मग 2 दिवस लागतात, तर कधी जास्तीत जास्त 3 दिवस लागतात, कारण मी मधल्या वेळेमध्ये एडिट करत असते. आर्विक झोपल्यावरती दुपारी किंवा रात्री जसा वेळ मिळेल तसा. त्याच्यामुळे कंटिन्यू असं बसून होत नाही की आज ब्लॉग शूट केला आणि लगेच मी नेक्स्ट डे तो पोस्ट केला, असं होत नाही माझ्याकडनं तरी आणि अजून सध्या तरी. तर जसं जसं तसं जमेल तसं मग आणखी मी जास्तीत जास्त ब्लॉग्स करायचा प्रयत्न करेन. पण शॉर्ट्सचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, बरेचसे रील वगैरे असं सर्व केलेले आहेत. आर्विकचे काही रील्स आहेत, तर ते सुद्धा नक्की बघा जर तुम्ही पाहिलेले नसतील तर. ते आर्विकचं चाललं होतं, मम्मा मला सुद्धा बोलायचंय. मी स्विमिंग पूलला गेलो, मला आवडलं स्विमिंग पूलला गेलो. आता चिक्की करते. तो काय करतोय, त्याची जी खेळणी आहेत ना त्याच्यामध्ये हे ना सगळे चॉकलेटचे रॅपर, चॉकलेट खातो आणि त्याचे हे गोल्डन रॅपर्स आहेत ते ठेवतो, त्याच्यात स्पून ठेवतो आणि हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवतो खूप वेळ. आणि असं त्याचं सतत काही ना काही चालू असतं. तर आता व्यवस्थित आहे ना बॉईल झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. रंग सुद्धा चेंज झालेला आहे आता. तर आता हे मी ना बाउलमध्ये ट्रान्सफर करून आहे ना फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे थंड होईल. आणि त्या सॉसपॅनमध्ये आणि मग या सॉसपॅनमध्ये मी आता बाकीची प्रोसेस करते सूपसाठी. तर आता तापलंय भरपूर, त्याच्यामुळे मग मी ह्याच्यात घालते बटर. एवढंसं फक्त टेस्टसाठी तमालपत्र घालते आणि अगदी छोटे छोटे दालचिनीचे 2 पीस. इथे मी हे 2 लसूण आहेत ना मस्त किसून घेतलेले आहेत ते घालते. इथे मी टोमॅटो आणि कॉर्न हे असे दोन्ही आहे ना घालून अर्धा मिनिट परतवून घेते. पण त्याच्यातलं थोडंसं क्रंचीनेस आहे ना आपल्याला ठेवायचंच आहे. तेपर्यंत आता हे फ्रीजमध्ये बऱ्यापैकी नॉर्मल झालेलं आहे. तर हे मी आता ग्राइंड करून घेते मिक्सरला. आणि जे पण बॉईल केलेलं पाणी आहे ते मी अजिबात काढलेलं नाही आहे, ते ठेवायचं आहे, कारण त्याच्यामध्येच त्याचं सर्व आहेत ना त्यातले जीवनसत्व उतरलेले आहेत, त्यामुळे ते अजिबात वेस्ट करायचं नाही. आता हे मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि इथे मी झाकणामध्ये दाखवते. थोडेसे असे चंक्स सुद्धा राहिलेले आहेत ब्रोकोलीचे, जे इम्पॉर्टंट आहेत सूपसाठी. आणि कन्सिस्टन्सी सुद्धा दाखवते मी तुम्हाला. तर ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी. आणि आता मी घालते सूप. नुसतं प्लेन सूप पिण्यापेक्षा ना त्याच्यामध्ये कॉर्न टोमॅटो असं दाताखाली आले ना तर खरंच खूप छान लागेल, त्यामुळे मी असं केलेलं आहे. कन्सिस्टन्सी ही अशी ठेवली आहे. तर ह्यामध्ये बाकी सर्व घालून घ्यायचं आहे. तर मगाशी मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आणखी थोडंसं मीठ घालते. इथे मी घालते ब्लॅक पेपर अगदी थोडीशी टेस्टसाठी. ओरेगानो घालते टेस्टसाठी. आणि पुदिना मी ह्याच्यामध्ये ना मिक्सरला ग्राइंड न करता, तुम्हाला ग्राइंड करायचं असेल तर ग्राइंड सुद्धा करू शकता. इथे मी एवढ्या ना फक्त फ्लेवरसाठी यामध्ये घालते. तर पुदिनाचा सुद्धा त्याच्यामध्ये फ्लेवर उतरेल. आणि गार्लिकमुळे ऑफकोर्स टेस्ट येणारच आहे. तर मस्त असं हेल्दी आता ब्रोकोलीचं सूप रेडी होत आहे. आणि तुम्ही तर पाहिलंच मी त्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे. तुम्ही ह्यामध्ये पालक घालू शकता, बीट घालू शकता बॉईल करतानाच. पण बीटमुळे ना थोडंसं कलर चेंज होईल आणि मग त्याचं ओरिजिनल ब्रोकोलीचं जे सूप बनवायचं आपल्याला त्याचा कलर राहणार नाही. त्यामुळे मी यामध्ये बीट घातलं नाही. आणि आता माझ्याकडे पालकची पानं असते ना तर मी ती सुद्धा ऍड केली असती अजून हेल्दी होण्यासाठी. आणि मुलांसाठी तर तुम्ही हे कधीही बनवू शकता, एकदम इन्स्टंट आहे. तुम्हाला लगेचच पटापट बनवायचं असेल तर तुम्ही कुकरला एखाद्या बाउलमध्ये ठेवून फटाफट एखाद दुसरी शिट्टी काढून लगेचच सॉफ्ट होऊन जाईल, बॉईल करून ठेवू शकता. त्यामध्ये टेस्टसाठी एनहान्स करण्यासाठी मी आता आर्विकला थोडंसं सेपरेट काढल्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करणार आहे, कारण आपण याच्यामध्ये अजिबात स्पाइस ऍड केला नाहीये.
त्यामुळे त्याला आता मी थोडंसं सेपरेट काढणार, आता त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करेन. तेपर्यंत मी आता दाखवते तुम्हाला. ओली भेळ म्हटल्यावरती आपल्याला लगेचच लक्षात येतं, अरे गोड चटणी बनवावी लागेल, तिखट चटणी बनवावी लागेल. पण अशी कोणतीही चटणी न बनवता इन्स्टंट अशी ओली भेळ मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. दिसायला ती एकदम ड्राय दिसेल, पण खातो ना तेव्हा अगदी ओली भेळची टेस्ट येईल तुम्हाला. तर मग चला मी इन्स्टंट दाखवते. तर म्हटल्याप्रमाणे मी इथे कुरमुरे घेतलेले आहेत एवढे. तर आता सूप आहे ना, ऑलरेडी सूप आहे. तर मी जेव्हा पण डिनरला ना असं काही स्नॅक्स आयटम बनवते जेवणाच्या व्यतिरिक्त, त्या मी ना असे 2 कॉम्बो करते, बनवते नेहमी, जेणेकरून मग पोट पण भरतं एखादा प्रकार करण्यापेक्षा. मी आता कुरमुरे घेतलेले आहेत, तर यामध्ये मी आता ऍड करते. याच्यामध्ये सगळं आहे. तर डाळ असते जी चिवड्याची ती आहे, सुकी बुंदी आहे, शेंगदाणे आहेत. त्याच्यामुळे एक्स्ट्रा वरून काही घालायची गरज नाही. यामध्ये घालायचा आहे कांदा. तिथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, मोठा टोमॅटो घातलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तर हे सर्व मी आता यामध्ये मिक्स करते. यामध्ये आता मीठ घालायचं आणि अगदी टेस्ट आहे ना परफेक्ट यायला पाहिजे. चटपटी, गोडसर आणि लिंबू पिल्यामुळे आंबट, अशा तिन्ही टेस्ट यामध्ये यायला पाहिजे. ही एवढी मी पिठी साखर बारीक करून घेतलेली आहे. थोडीशी ब्राउनिश दिसत असेल ब्राऊन शुगर असल्यामुळे. तर इतकी मी आता पाऊण वाटी आहे. तर तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार पिठी साखर घाला. तर मी एवढा लिंबू घेतलेला आहे तो पिळते. यानंतर आपला जो घरचा लाल मसाला असतो, तर माझा तर नॉर्मली मी वापरतो तो मालवणी मसाला असतो, तर तोच आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तिथे मी ऑलरेडी 2 मिरच्या घातल्या, त्यामुळे 2 चमचे मी इथे लाल तिखट मसाला घातलेला आहे. आता मी यामध्ये घालते कोथिंबीर आणि सर्वात शेवटी यामध्ये घालायचे तेल. तर तेल 1 चमचा घालायचा थोडासा. तर तुम्ही म्हणाल की तेल का घातलं यामध्ये, तर ह्याच्यामध्ये जे पण आपण मटेरियल घातलेलं आहे ना, इन्ग्रेडियंट्स, ते सर्व कुरमुऱ्याला नीट कोट होण्यासाठी आहे ना, ह्याच्यामध्ये तेल खूप इम्पॉर्टंट आहे. मी म्हटलं जसं इन्स्टंट आणि कुठलीही चटणी न घालता आपण केलेलं आहे. तर गोड चटणीचं काम करताय पिठी साखर, तिखट चटणीचं काम करताय मसाला आणि लिंबू पूर्ण मस्त आंबटपणा आणण्यासाठी. तर अशी आहे ना इन्स्टंट अशी भेळ तयार होते. ही भेळ तुम्ही नक्की करून बघा या मेथडने, इतक्या लगेच होते. परफेक्ट टेस्ट आणायची. जर काय कमी वाटलं लिंबू, मीठ, साखर तर ऍड करायचं, कारण खूप छान लागते. एकदम भारी तशी भेळ रेडी झालेली आहे मस्त. आणि इथे सूप सुद्धा रेडी झालेलं आहे. तर मी ना सूप आर्विकला वेगळं काढून घेते. थोडस चिली फ्लेक्स ऍड करते, एकदम थोडस चिली फ्लेक्स ते खायला हार्डली एवढं, खूप जास्त नाही, टेस्ट साठी. आणि पुन्हा एकदा ना थोडस हल्दी नाही, ते हेल्दी नाहीये, तिखट आहे, मिरचीचे पीसेस आहेत, दॅट इज नॉट हेल्दी. तर इथे रेडी आहे मस्त अशी चमचमीत भेळ आणि हेल्दी असं ब्रोकोली सूप आणि छान असं टोमॅटो आणि कॉर्नचे पीसेस आहेत वरती. आणि मग आता सूप आणि भेळ झाल्यानंतर मस्त असं आता आंब्यांचा सीझन येतोय. मग आंब्यांच्या सीझनमध्ये भरपूर आंब्यांसोबत कैरी पण तर व्हायलाच पाहिजे. तर मी काल ना कैरी पण बनवून ठेवलेलं आहे बॉटलमध्ये भरून. ते बऱ्यापैकी संपलेलं सुद्धा आहे. तर मग आता जेवणानंतर मस्त कैरी पण सुद्धा एन्जॉय करणार आहोत. तर मस्त असं कैरी पन्नाने याची रेसिपी मी काल मी शेअर केली नाही, कारण मी ब्लॉग शूट नव्हते करत. तर नेक्स्ट टाइम मी नक्की या सीझनमध्ये तुमच्यासोबत कैरी पन्नाची रेसिपी सुद्धा माझी शेअर करेन. तशी नॉर्मली करतात तशीच मी करते, काही वेगळं नाही. तर मग आता जेवणानंतर आम्ही हे सुद्धा एन्जॉय करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा या आजचं हेल्दी डिनर एन्जॉय करायला आजच्या माझ्या या 2 रेसिपीज कशा वाटल्या हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. आणि इन्स्टंट अशा या रेसिपीज तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशा झाल्या हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. असा होता आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मस्त 2 हेल्दी रेसिपीज शेअर केल्या. मुंबईतले पूल कसे आहेत घराजवळचे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि दाखवलं सुद्धा. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉगमध्ये बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.